सध्या महाराष्ट्रातील हवामानात मोठे आणि संमिश्र बदल पाहायला मिळत आहेत। राज्याला एकाच वेळी पावसाच्या आणि तीव्र उष्णतेच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय। हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचे आणि उष्णतेचे वेगवेगळे अलर्ट जारी केले आहेत। या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। आता कोणकोणते ते भाग आहेत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडू शकतो। शेतकऱ्यांनी शेतीची कामं करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। विदर्भात मात्र सूर्याचा तीव्र प्रकोप कायम असून प्रशासनाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कडक सूचना दिलेल्या आहेत। अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असून दुपारच्या वेळी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय। चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ इथं सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि उष्ण कोरडे वारे वाहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करावं। भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या भागात पुढील काही दिवस तापमान वाढलेलं असेल, त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात दक्षता घेण्याच्या सूचना आहेत। ठाणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात सध्या कुठे पावसाची हजेरी तर कुठे कडक ऊन अशी स्थिती आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामानातील या बदलानुसार आपल्या कामांचं नियोजन करणं आणि योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, उन्हाची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पाहत रहा HPN मराठी न्यूज।